नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला गावातल्या त्या लफड्यांबद्दल सांगणार आहे जे पाहायला पैसे लागत नाहीत, तिकीट लागत नाहीत आणि एकदा सुरू झाले की अख्खा गाव गोळा होतं. आपल्या गावात लफडं म्हणजे काय माहित आहे का? नेटफ्लिक्स पेक्षा भारी सिरीज, सीजन दर आठवड्याला नवा एपिसोड, रोज सकाळी विहिरीवर. आता बघा, गावातली लफडी कशी सुरू होतात. काय मोठा विषय असतो का? नाही रे बाबा. तुझी कोंबडी माझ्या अंगणात आली आणि दुसरा म्हणतो, मग तुझा कुत्रा माझ्या भाजीवर का बसतो? आणि तिथून धडाम. गावात लपड सुरू झालं की सगळ्यात आधी कोण येतं माहित आहे? फुक्कट सलागार. अरे मी सांगतो, नाही तू गप बस, मला सगळं माहित आहे. कोणाचं घर जळत असतं आणि गावातल्या लफड्यांचा एक नियम आहे, जास्त बोलणारा हमखास बरोबरच असतो. खरं असो नसो, आवाज भारी पाहिजे, घसा बसला तरी चालेल, पण शेवटचा शब्द आपलाच. आता बघा, दोन बायका भांडत असतील ना, तर ते भांडण फक्त त्या दोघींचे नसतं, अर्धा गाव इन्व्हॉल्व्ह असतं. एक म्हणते मी कालच सांगितलं होतं, दुसरी म्हणते हिचं बोलणं ऐकूच नको, आणि बाजूला एक आजी म्हणते मी तर आधीच ओळखलं होतं. आणि गावातलं लफडा मिटवायला शेवटी कोण येतो? सरपंच नाही, पोलीस अजिबात नाही, एक माणूस जो म्हणतो चला चहा पिऊया. आणि बघता बघता लफडा संपतं, चहा सुरू होतो आणि नवीन लफड्याची तयारी चालू. आपल्या गावाकडे लोक अपडेटेड आहेत ना, की लफडा घडायच्या आधीच व्हॉट्सअप बातमी फिरते, आज संध्याकाळी तमाशे आहे लाईव्ह. कोणताही फिल्टर नाही, कोणतंही एडिटिंग नाही. पण सांगतो मंडळी, ही लफडी पाहता पाहता आपण एक गोष्ट शिकतो. आपलं गाव म्हणजे फक्त भांडण नाही, ते माणसाने भरलेलं आहे, भावनेनं भरलेलं आहे आणि थोडस जास्त बोलण्याने भरलेलं आहे. शेवटी एवढेच म्हणेन, गावात लफडं असतात, पण दुसऱ्या दिवशी तेच लोक एकत्र चहाला बसतात. हीच आपल्या गावाची खरी मजा आहे राव. धन्यवाद मंडळी. हसू ठेवा, लफडं कमी ठेवा. धन्यवाद.